सह्याद्रीची उंची म्हणजे चीन, जपान, अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज एक हाय व्होल्टेज मीटिंग घेतली आहे. या बैठकीनंतर केंद्र सरकारनं अलर्ट नोटीस जारी केली आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार रहा असं मांडवीय यांनी म्हटलंय. देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. याशिवाय देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. माननीय स्वास्थ्य मंत्री जी ने और MOS मॅम की अमृत नोनी D+ औषध घेतोय तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+. प्रेजेंस में हाई लेवल मीटिंग हुई और पूरा ये ठीक है सर ये थोड़ा डेकोरम तो बना लो ना लेडीज को सर हम इससे भी तो सही है. तर ख्रिसमस न्यू इयर सेलिब्रेशन आधी नियम लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. चीन, जपान, अमेरिका, ब्राझील. खांसी जुकाम इस मौसम में होता है. हम विंटर में हैं, हम ठंड के मौसम में हैं. तो पहली अपील ये है कि खांसी जुकाम हो रहा है तो आज की सिचुएशन को देखते हुए अपील करना चाहेंगे कि उसमें आप टेस्टिंग करवा लीजिए. हो सकता है और 90% चांस है कि शायद ये नॉन कोविड होगा. लेकिन अगर हमने अर्ली डिटेक्शन करनी है तो तभी करेंगे, कोई टेस्ट करवाएंगे. तो एक अपील भी है और सिस्टम भी इसको प्रोत्साहित करेगा कि टेस्टिंग हो. टेस्टिंग बढ़ेगी तो हमारा फुटप्रिंट ज़्यादा होता है, प्रॉब्लम जो है वो डिटेक्ट होगी, उस वायरस का आइसोलेशन होगा, उस वायरस का जीनोम होगा, तो हमें पूरी ताकत मिलेगी और हमें समझ रहे कि हम किस तरफ बढ़ रहे हैं. दूसरी अबंडन प्रिकॉशन क्या है कि हमें प्रिकॉशन डोज हमारी ड्यू है. लगभग देश में 18 के ऊपर प्रिकॉशन डोज सबको लगनी चाहिए, लेकिन लगी है सिर्फ 27-28% को. देश में 18 के ऊपर प्रिकॉशन डोज सबको लगनी चाहिए, लेकिन लगी है सिर्फ 27-28%. तो हम अपील करेंगे कि प्रिकॉशन डोज जिसको नहीं लगी है वो ले लीजिए. ये भारत की पेंडेमिक रिस्पांस का एक पिलर है, पॉलिसी है, वैक्सीन अवेलेबल हैं, तो उसको तरफ जाइए. और पर्टिकुलरली जो हमारे सिटीजन्स, सीनियर सिटीजन्स हैं, वो कोई छूट गए हैं प्रिकॉशन डोज से, तो हमेशा की तरह जैसे हम पहले भी अपील करते थे कि उनका हमें ज़्यादा ख्याल करना है. सीनियर सिटीजन्स क्योंकि वल्नरेबल हैं और बीमारी वाले व्यक्ति वल्नरेबल ज़्यादा होते हैं, तो ये खासकर उनके लिए अपील है कि अगर आपको प्रिकॉशन डोज नहीं लगी तो लीजिए. लेकिन सभी को प्रिकॉशन डोज जो है वो मैंडेटेड है, गाइडेड है और उसको लीजिए. अगला पॉइंट ये आता है कि हमें इसके अलावा भी जनरल प्रिकॉशंस लेनी है, जो कि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर की बात हम करते हैं. उसकी एडवाइजरी अभी भी हम क्या कहते हैं कि अगर हम क्राउडेड प्लेस में हैं, चाहे बाहर, जैसे मैं अब क्राउडिंग में आ गया हूं तो मुझे मास्क लगाना है. अंदर भी अगर क्राउडिंग है तो वहां भी हमने मास्क लगाना है. इसी प्रकार सोशल डिस्टेंसिंग की जो एडवाइजरी अभी तक है आपके समक्ष, उसका ख्याल रखिए. एंड अगेन देयर दोज विद कोमॉर्बिडिटीज, दोज विद अ पर्टिकुलर एज, सीनियर सिटीजन, उनके लिए ये और भी ज़रूरी है. और ये हमें अपनी नॉर्मल लाइफ को लीड करते हुए, नॉर्मल काम करते हुए इनका ये प्रिकॉशन हमें लेनी है, ताकि हम अपने आप को भी बचाएं और जो ट्रांसमिशन होती है वायरस की, उसकी चेन भी, जो भी चल रहा है, जितना भी चल रहा है, वो ट्रांसमिशन की चेन रुकने में हम सबको मदद, क्योंकि ये तो यूनिवर्सल वैक्सीन. चाइना से जो एक इतना बड़ा है, लास्ट में यही कहना चाहूंगा, मास्क में कंपलसरी है या क्या? मास्क में यही है हमारी गाइडेंस कि आप जब क्राउडेड प्लेस में हैं, अंदर या बाहर, तो आप मास्क करिए. और जो व्यक्ति
उम्र में बड़े हैं या कोमॉर्बिडिटीज हैं उनको तो ये ज्यादा इसका इस्तेमाल करना तो चाहिए, क्या यही इसका एडवाइस दोबारा है। गाइडलाइन जारी होगी डीडीएमए की तरफ से, क्योंकि बहुत सारी स्टेट्स ने मास्क मैंडेट खत्म कर दिए हैं सर। ये मास्क मैंडेट जो है अभी भी यही है जो मैं कह रहा हूं और उसी को ही रहना चाहिए। अगर जरूरत होगी तो गाइडलाइन को इम्प्रूव करेंगे। वी आर कॉन्स्टेंटली वॉचिंग, कॉन्स्टेंटली वॉचिंग। फ्लाइट एविएशन को क्या करेंगे सर जो लास्ट पॉइंट आप बोल रहे थे तो पहले बता चाइना वाला बोल रहे लास्ट पॉइंट यही है कि एग्जिस्टिंग गाइडलाइन जो मास्क की हैं जो मैंने कही वही हैं कि मास्क हम क्राउडेड जगह पे हैं, बाहर या अंदर हमें मास्क पहनना चाहिए और प्रिकॉशन फॉर दोज हु हैव कोमॉर्बिडिटीज एंड हायर एज उनको ये प्रिकॉशन और भी लेनी चाहिए और किसी और से मिलते हैं तो केयरफुल रहें। तर केंद्र सरकारनं अलर्ट नोटीस जारी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी। शाळा कॉलेज विद्यापीठांनाही अलर्ट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। तर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। आपण या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, आत्ताच ही महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची। बिलकुल आता नीती आयोगाचे सदस्य जे आरोग्य विभाग आहे त्याचे सदस्य विके पौल यांनी आत्ताच माहिती दिलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे की इनडोअर आणि आउटडोअर सार्वजनिक ठिकाणी जिथे गर्दी जमते, जिथे लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी कोविडचे सर्व नियम जे आहेत ते पाळावे लागणार आहेत। म्हणजे की सॅनिटायझेशन करणं आणि त्यासोबत मास्क घालणं हे जे अगोदर काही निर्बंध लावले होते, मार्गदर्शक तत्व दिली होती त्याचनुसार आता इथून पुढे सुद्धा ते नियम असणार आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठं इथे सुद्धा हे संपूर्ण नियम जे असणार आहेत ते पाळावे लागणार आहेत। आपल्याला माहिती आहे की शाळामध्ये जे आहेत ते लहान मुलाला अजूनसुद्धा वॅक्सिनेशन देण्यात आलेलं नाही आहे। मग लहान मुलांच्या बाबतीमध्ये कोणता निर्णय घेतला जाणार आहे येत्या कालावधीमध्ये ते पाहावं लागणार आहे। परंतु मुलांना आता इथून पुढे काळजीने न्यावं लागणार आहे, कारण सगळ्यात जास्त गर्दी शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठामध्ये सुद्धा असते। म्हणूनच या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा टेस्टिंग जे आहेत ते सतत करावे लागतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। आणि कदाचित टेस्ट जरी केल्या तरी काही टेस्ट जे आहेत त्या निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह नसतील, त्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की ज्यांना अगोदर काही आजार आहेत, ज्यांना हार्टचे हृदयाच्या संदर्भातले आजार असतील, डायबिटीज असतील किंवा किडनीचे आजार असतील किंवा काही गंभीर आजार असतील त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे। आणि अशांना जर थोडे जरी आजार झाला, कोणता सर्दी झाली तर ताबडतोब किंवा ताप आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जावं, दाखवावं आणि टेस्टिंग करावी अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं वर्गवारी जी आहे ती ठरवून दिलेली आहे केंद्र सरकारनं। ते म्हणजेच की सिनियर सिटीजन ही पहिली वर्गवारी त्यांची असणार आहे। दुसरं म्हणजेच की कोमॉर्बिडिटीज म्हणजे की ज्यांना आजार आहे ही दुसरी वर्गवारी असणार आहे। तिसरं म्हणजेच की शाळेतील विद्यार्थी जे मुलं जाणार ती तिसरी वर्गवारी आहे। चौथे म्हणजेच की सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र येतात, म्हणजेच की कार्यालय असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र अगदी बरोबर येतात, राम, ती चौथी अत्यंत वर्गवारी, महत्त्वाची ही माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवूयात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।